चला BK11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस जिंकलाय BK11 टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर पहिला संघ आपण पाहिला नव महाराष्ट्र हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. तर दुसरा संघ प्रशांत 11 हा देखील सेमीफायनलमध्ये दाखल होणारा दुसरा संघ आणि या मॅचमधून तिसरा संघ मिळेल. त्याच्यानंतर चौथी मॅच नवी चाल यानंतरची विरुद्ध LICC यानंतरची मॅच असेल. नवी चाल विरुद्ध LICC. बॅट्समन पाठवा. रॉकी हिल आपले बॅट्समन पाठवा. मॅच खेळतोय काल मॅच खेळत होता. कसली मॅच खेळतो तो? यांच्या गावातली मॅच होती पाणेवाडीतली. यांची मॅच होती या लोकांनी ठेवलेली पाणेवाडी. तिसऱ्या मॅचला सुरुवात होते. तर सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा यूट्यूबला जे प्रेक्षक जुडले त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 22,222 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 17,777 व आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर असे अनेक बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. मॅचला सुरुवात गोलंदाज पहिलाच बॉल लेग स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाच्या धावेने श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर सचिन आणि बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला सुशील आणि त्याच्या जोडीला मोहित. सुशील आणि मोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिली मॅच आपण 35 धावांची पाहिली. दुसरी मॅच 41 धावांची पाहायला मिळाली. या तिसऱ्या मॅचमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार पाहणं महत्त्वाचं असेल. ऑन साईडला तिकडे मात्र चांगला फटका खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक होता तिकडे हे मात्र सुशीलने पाहिलं नव्हतं वाटतं आणि तिकडे झेल बाद दिला आणि फलंदाज पहिला डगआउटच्या दिशेने. स्वतः मात्र सुशील स्वतःवरती नाराज, हताश होऊन जड पावलांनी मैदान सोडताना पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला खेळाडू बाद, पहिला धक्का रॉकी हिल या टीमला. चांगला झेल टिपला तिकडे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याला देखील वाटलं नव्हतं की झेल येईल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्याने नजर ठेवली आणि बॉल तिकडे पकडला गेला. एक चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय. पुन्हा एकदा ऋषिकेश आलाय, एक युवा खेळाडू. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली आहे आणि आज त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आलेत. हा तिसरा चेंडू अवांतर स्वरूपाचा. टप्पा मिळत नाहीये, नियंत्रित गोलंदाजी होत नाहीये गोलंदाज सचिन यांच्याकडून. एक विकेट जरूर आली, परंतु 3 बॉल जर पाहिले तर वाईट स्वरूपाचे टाकले गेलेत आणि 3 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील त्याच टप्प्यावरती त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. 4 वाईट बॉल टाकलेत. आता मात्र कमबॅक करतोय. हा टप्पा आवश्यक आहे आणि ह्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र ऋषिकेशला थांबवलं गेले. डॉट बॉल. 3ही बॉल व्हाईट बॉलचे टाकले गेले. त्याच्यानंतर आता कमबॅक. टॉप एज चेंडू हवेत. झेलची संधी. क्षेत्ररक्षक
मात्र तिकडे यष्टीरक्षक पोहोचला, झेल टिपला आणि ऋषिकेशची खेळी संपुष्टात. ऋषिकेश मात्र बाद झालाय. रॉकी हिल या टीमला बसलाय दुसरा धक्का. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 वरती 2 बाद. सचिन थोडेसे आपण जर पाहिलं तर अडखळत पाहायला मिळाले. टप्पा मिळत नव्हता त्यांना, परंतु त्याच्यानंतर आता कमबॅक करणारी गोलंदाजी करतायत. हात दे कुठे 3 बॉल झालेत. 3 बॉलवरती 4 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पियुष आलाय. टॉप एज मागे चेंडू निघून जातोय. धाव मिळणार का पाहावं लागेल. आणि हो धाव मिळते. 1 धाव आली. मागे चेंडू निघून गेला होता. 1 धाव आली आणि आता स्ट्राईक इन वरती मोहित. 2 खेळाडू बाद झाले. मोहित स्ट्राईकला आलाय आता. सलामीसाठी आलेला मोहित, त्याला आता स्ट्राईक मिळाली. कशा पद्धतीचे फटकेबाजी करतोय, कशा पद्धतीने धावा गोळा करतोय हे पाहावं लागेल. चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय, परंतु तिकडे जर पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे. धाव मिळेल ती एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते 6 या आकड्यावरती. 6 धावा. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे हा बॉलवरती. 2 धावा मिळतील. त्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 8 या आकड्यावरती 8 धावा. पहिलं षटक संपुष्टात आले आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यात. 2 धक्के जरूर पहिल्या षटकामध्ये दिले सचिन यांनी, परंतु थोडंसं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता आलेली नाहीये. 3 व्हाईट बॉल टाकले गेले आणि त्याच्यानंतर 2 धावा आपण पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरविंद याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. बॅटची टॉप एज. चेंडू पुन्हा एकदा मागे निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. हे 1 धावा देखील शेवटच्या क्षणाला महत्वाच्या ठरतात आणि त्या धावा येत आहेत. धावा कशा येऊ देत, परंतु धावा आल्या पाहिजेत. धावांसाठी धावाधाव केली पाहिजे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले पाहिजेत, कारण डिक्लेअर झोनचं मैदान आहे आणि बराच आनंद या मैदानामध्ये मिळत असतो. समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 2 धावा. 2 धावा आल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा 5 मेला प्रारंभ झाला आणि या आजच्या दुसऱ्या रविवारमध्ये 12 मेला अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आली. हा बॉल अधिक वेगाने टाकला गेला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र बॅटर्स पियुष पाहत राहिला. डॉट बॉल आला. आणखी आता मात्र आणखीन एक विकेट मिळू शकते. झेल झाला नाहीये. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जमा झाले होते. 3 खेळाडू आले होते, परंतु झेल मात्र झाला नाहीये. झेल धरणीला दान. 1 धाव. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या सचिन यांनी आणि अरविंद यांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. परंतु मोहित चांगली बॅटिंग करतायत. बॅटवरती बॉल येणं महत्वाचं आहे आणि ते बॅटवरती बॉल घेतायत देखील आणि धावा देखील तशा पद्धतीने बनवतायत. अपेक्षा असेल संघाला मोठ्या धावसंख्येकडे. हा शर्यतीचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेट एका उंचीवरती जाऊन आपण पाहायला मिळाले. टेनिस बॉल क्रिकेट आखाती देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेट मोठमोठ्या रकमेचे पारितोषिक असणारे स्पर्धा आपण टेनिस बॉलच्या पाहतो.
शेवटचा बॉल. चार धावा खर्च केल्यात अरविंद यांनी या षटकामध्ये. आणि इथं मात्र ज्येष्ठ बुद्धवस्त केल्यात. विकेट मिळते. मोहितला देखील माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. अरविंदला आणखीन एक विकेट. प्लेड ऑन. बॅटची एज घेतली होती, हलकीशी एज, आणि चेंडू यष्ट्यांवरती आदळला गेला. फलंदाज मोहित बाद झाला. 3 खेळाडू बाद झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 वरती आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, 12 धावा धाव फलकावरती. 3 खेळाडू बाद झालेत रॉकी हिल या टीमचे. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जयशल आलाय गोलंदाजी मार्कवरती. डावखुऱ्याचा फिरकीपट्टू. मुंबईला देखील अनेक फिरकीपट्टू दिले गेले टेनिस बॉल क्रिकेटने, आणि अनेक क्रिकेटपट्टू टेनिस बॉल खेळत असताना एका उंचीवरती देखील मुंबईचे खेळाडू आपण पाहायला मिळाले. हा चेंडू ओरपिच होतास. एक धाव तर नक्कीच मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा जास्तीच्या पाहायला मिळत आहेत या मैदानामध्ये, कारण डिक्लेअर झोनचं मैदान आहे आणि त्याच पद्धतीने क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. परंतु आज कौशलने विक्रम केला. 3 बॉलवरती 3 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. इथे मात्र बॉल पकडला असता तर धावबाद नक्कीच झाले असते, परंतु त्या ठिकाणी फंबल झाला. क्षेत्ररक्षक धाव मिळाली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 14 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 14 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस हा फॉर्मॅट आपण मुंबईमध्ये पाहतो. मोठा फटका. धावा मिळतील त्या या बॉलवरती. 2 बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेतायत पियुष, आणि बॉल पाठवतायत बाउंड्री. आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. हा चांगला टप्पा आहे. आता टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला बॉल. डॉट बॉल. कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण या मैदानामध्ये जास्तीच्या धावा बनवू देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. सर्वच गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली आहे. बॅकफुटला जाऊन चांगला फटका आहे. कव्हरला उडवला. 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत रॉकी हिल या टीमचे. शेवटचा बॉल या षटकातील. 18 वरती धावसंख्या. या बॉलवरती देखील चांगला फटका आहे. धावा मिळतील त्या 2. शेवटचा बॉल देखील दुहेरीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. आणि 3 षटकांचा खेळ संपला तर 20 धावा धाव फलकावरती आहेत. तीन षटकं संपले. धाव फलकावरती 20 धावा आहेत आणि 3 खेळाडू बाद झालेत.
पुढची मॅच नवी चाळ विरुद्ध LICC अशी पाहायला मिळेल. गणेश गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक घेऊन आलाय. या बॉलवरती देखील एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. म्हणजे डाव सावरण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पियुष देखील आणि त्याच्या जोडीला अवधूत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पियुषने चांगली बॅटिंग केली आहे. धावा जमवण्याचा प्रयत्न तर करतोय. एकेरी दुहेरी धावांवरती जास्ती ती भर त्याची पाहायला मिळते आणि तो धावा एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न पियुषचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा फास्टर वन ओव्हर पिच बॉल चांगला बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी गणेशची पाहायला मिळते. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल पियुषची पाहायला मिळते. वैयक्तिक धावा देखील त्याच्या पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर दिला जातोय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत परंतु चांगली गोलंदाजी गणेश करतोय. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत. झेल होऊ शकतो का? झेलची संधी आहे आणि झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलंय. जीवदान मिळाले. आता मात्र ते पियुषला 2 धावा आल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड वधारला गेला. पुढे गेला 23 या आकड्यावरती 23. एक सहज सोपा झेल धरणीला दान केलाय. कित्येक झेल आपण पाहिले सुटल्यानंतर उपद्रव कित्येक झाले आणि कित्येक संघांना फटका देखील पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असू देत, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असू देत, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गाफील राहता कामा नाहीये. तुम्हाला 100% द्यावा लागतो आणि इथं मात्र गणेश देताना पाहायला मिळतोय. ते यष्ट्यांवरती बॉल आदळला गेला आणि फलंदाज आता मात्र पियुष डगआउटच्या दिशेने परतला. धावसंख्या पुढे गेली. जाऊन पोहोचली ती 23 वरती चौथा धक्का बसलाय. तेवीस वरती 4 खेळाडू बाद झाले. 23. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण आलाय. पाहूया करण कडून किती धावा बनवतोय करण. सरळ बॅटने बॅटचा फेस ओपन केला आणि कव्हरला बॉलला ढकललं 2 धावांसाठी. बॉल डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 25 या आकड्यावरती 25. 25 धावा धाव फलकावरती आहेत. ड्राईव्ह केलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. एका धावेसाठी हा फटका होता. 1 धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 26. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा. 24 बॉल 26 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. 4 खेळाडू बाद झाले. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कितपत धावसंख्या बनवली जाते रॉकी हिल या टीम कडून. BK11 विरुद्ध रॉकी हिल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. BK11 संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक टाकण्यासाठी अरविंद आलंय, ज्याने पहिलं षटक टाकत असताना 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कितपत धावा दिल्या जात आहेत, कितपत धावांवरती रोखलं जाते. अवधूत बॅटिंगसाठी शॉर्ट बॉल. हा बॉल ऑफ टिकच्या बराच बाहेर आहे. पंचांनी दुनियात समांतर केले. त्यांनी सांगितलंय हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. स्वैर मारा. अवंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते.
चांगला बॉल या, चांगला बॉल होता. कीपरला देखील बीट केला आणि बॅट्समनला देखील, परंतु मागे तिकडे बॉल आडला गेला. एक धाव आली पाईच्या रूपामध्ये आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. पस्तीस 40 धावा देखील सन्मानपूर्वक धावसंख्या. आडव्या बॅटने चांगला फटका, हाफ ट्रॅकर होता त्यावरती फटका खेळला गेला, पुल केला. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 आकड्यावरती 29. 29 धावा धाव फलकावरती आहेत. अरविंदचं हे षटक वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय अरविंद. हा बॉल सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांनी दोन्ही हात समांतर केले, हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित केलाय. हा बॉल सोडून दिला होता, खेळलेच नाही, डेलिब्रेट पंचांनी घोषित केला. म्हणजे धाव मिळणार नाहीये, तुम्हाला कोणती ऍक्शन पाहायला मिळाली नाहीये. बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता, शरीराला ब्रश झाला बॉल, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे, 30 या आकड्यावरती धावसंख्या. समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 2 धावांसाठी दुहेरी आकडा धावफलकावरती जोडला जाईल. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचेल, 32. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. 32 धावांवरती संघ जाऊन पोहोचलाय रॉकी हिल. मागील मॅच मध्ये 42 धावा देखील बनवल्या गेल्या. पहिल्या मॅच मध्ये 35 धावा 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या. या तिसऱ्या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते रॉकी हिल टीम कडून पाहावं लागेल. बॅटची टॉप एज पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका आलाय. या महत्वपूर्ण धावा आहेत. 34 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग करतायत करण आणि अवधूत देखील. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, तिकडे क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट आणि इथं मात्र डायरेक्ट हिट झालाय. त्याच्याकडून एक झेल निसटला होता, परंतु त्याच्यानंतर आपले 100% एफर्ट देताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. बॉल पकडला आणि थेट यष्टनवरती अचूक नेम त्याचा पाहायला मिळाला. धावबादच्या रूपामध्ये एक विकेट. करण बाद झाला, करणला मैदान सोडावं लागलंय. 34 धावा धावफलकावरती. आता शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केले जाते. 5 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा, 5 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 6 बॉल, पहिल्या डावातील पूर्वार्धातील शेवटचे 6 चेंडू. चंद्रकांत नवीन बॅटर, शेवटचे 6 बॉल खेळण्यासाठी त्याला संधी मिळाली आहे आणि या शेवटच्या 6 बॉलवरती कशा पद्धतीने तो धावा गोळा करतोय महत्वाचा असेल. वैयक्तिक दुसरं संघाचं शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गणेश दाखल झालाय. गणेशने देखील एक षटक हाताळलं होतं, त्याने खर्च धावा केला होत्या 6 आणि एक विकेट देखील मिळवली होती, महत्वाची विकेट होती. आणि इथं आणखीन एक तशाच पद्धतीने विकेट मिळवतोय, आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि BK11 संघ मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. रॉकी हिल संघाला मिळाला हा धक्का, 6वा. चंद्रकांत बाद झाला, ज्या पावली आले होते चंद्रकांत त्याच पावली त्यांना मैदान सोडावं लागले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आसम. आसम बॅटिंगसाठी. विकेट आणखीन एक खात्यामध्ये जाऊ शकते गणेशच्या. स्वतःच्या बलोत्रीमध्ये झेल टिपलाय
फलंदाज आणखीन एक बाद. 2 लगातारचे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. हॅट्रिकची नोंद करणार का पहिला खेळाडू, हॅट्रिक घेणार का गणेश, पाहावं लागेल. 2 खेळाडू बाद झालेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. आज लगातार 3 षटकार ठोकले कौशिकने, परंतु आता हॅट्रिक, विकेट हॅट्रिक होणार का? गणेशच्या नावावरती विकेट हॅट्रिकची नोंद केली जाईल का? पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव. हॅट्रिक, हॅट्रिक बॉल, पुढचा बॉल. 2 बॉलवरती 2 विकेट. हा तिसरा बॉल हॅट्रिकचा आहे. हॅट्रिकची नोंद केली जाईल का या स्पर्धेमध्ये? पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल, इकडं मात्र एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. तीन बॉल अद्यापही बाकी आहेत या डावातील. पहिल्या इनिंग मधील, फर्स्ट इनिंग मधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि अवधूतने मात्र थांबवलं गेलं. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली, 2 विकेट मिळवल्यात. आणखीन एक ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आता मात्र धाव घ्यावी लागेल आणि ती धाव घेतली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 36 च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल. पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल. 36 वरती धावसंख्या रॉकी हिल या टीमची. कमी गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लगेचच फेकला यष्टीरक्षकाने आणि धाव मात्र मिळणार नाहीये. शेवटचा बॉल देखील निर्धाव. डॉट बॉल. अशा प्रकारे 6 ओव्हर संपल्या. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बनवल्या त्या रॉकी हिलने 36 विजयासाठी. 36 बॉल 37 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फोर्स 1 लाईव्ह वरती. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी ही स्पर्धा आपल्याला तुम्ही नक्कीच पहा आणि या क्रिकेटचा आनंद घ्या. यानंतरची मॅच, नेक्स्ट मॅच नवी चाळ विरुद्ध LICC. 36 बॉल 37 धावांची आवश्यकता.
हॅलो. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी सलामीची जोडी आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रॉनी आणि त्यांच्या जोडीला जयसेल. जयसेल आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 37 धावा बनवायच्यात. 36 बॉल तुमच्याकडे आणि 37 धावा बनवायच्यात. त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो का? या धावा रोखल्या जाऊ शकतात का? हे आव्हान असेल आता रॉकी हिल टीम समोर. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋषिकेश एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. या धावा रोखण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असेल का पाहावं लागेल. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना थोडंसं निराश त्याने केलं संघाला, परंतु आता गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी एखाद दुसरी विकेट तो मिळवून देतोय का पाहणं तितकं तर महत्त्वाचं असेल आणि आपल्या संघासाठी त्याने ते करावं लागेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 37 धावांचा पाठलाग. पुढची मॅच नवी चाळ विरुद्ध LICC. चला टॉससाठी कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये चला. नवी चाळ विरुद्ध LICC. जयशाल बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रॉनी. दुसऱ्या डावाला उत्तरार्धात सुरुवात होती आणि हा डाव कशा पद्धतीने रंगेल पाहणं महत्त्वाचं असेल. पहिल्याच बॉलवरती टॉप एज लागलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल टिपलाय आणि पहिला धक्का. अपेक्षितही नव्हतं की अशा पद्धतीचा झेल मात्र आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. ब्रेक थ्रू दिलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती जयशाल सारख्या खेळाडूला माघारी परतवलं गेलंय. ही मॅच अटीतटीची होऊ शकते. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार हे मात्र पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलंय. ऋषिकेशने विकेट मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करत असताना प्रभावी मारा त्याचा पाहायला मिळाला, परंतु आता बॅटिंगसाठी तो दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली आहे. 37 धावांचं लक्ष्य पार करायचे. पहिल्या बॉलवरती एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची विकेट आली आहे. मॅचमध्ये चुरस करणारी विकेट. पुढचा बॉल गोलंदाज ऋषिकेश. या बॉलला बॅकफुटला जाऊन पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. आता सुरुवात होईल मात्र गणेशकडून. चांगला क्रिकेटर आहे गणेश. चांगलं क्रिकेट तो खेळत आलाय. आपल्या संघासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय. आडवा बॅटना ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने धाव मिळेल ती केवळ 1. अशा पद्धतीच्या धावा आल्या पाहिजेत आणि त्या धावा गोळा करतायत गणेश. त्यांना माहिती आहे 37 धावांची आवश्यकता आहे. 1 विकेट माघारी गेली आहे. आपली विकेट देखील महत्त्वाची आणि खेळपट्टीवरती जास्तीचे काळ त्याला उभा राहावं लागेल गणेशला. जागा म्हणून खेळायचा स्ट्रोक होता, परंतु पंचांकडे अपील केलंय, परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव नाहीये. पंचांनी अपील फेटाळून लावलंय. नॉट आउट. चांगली गोलंदाजी करतोय ऋषिकेश. प्रभावी मारा त्याचा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय आणि आता गणेशला थांबवले. गणेशवरती दडपण आणण्याचं काम केलंय, परंतु त्या दडपणाला कशा पद्धतीने झुगारतोय हे मात्र पाहणं गरजेचं असेल. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने सजवलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल का पाहावं लागेल आणि 2 धावांसाठी बॉलला पाठवलं गणेशने डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला.
5 या आकड्यावरती, 5 धावा धाव फलकावरती. पहिला संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये 9 महाराष्ट्र हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. दुसरा संघ आपण प्रशांत 11 पाहिलं आणि ही तिसरी मॅच आपल्या समोर रंगते. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. कोणता तिसरा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल? समोरच्या दिशेने फटका सजवलाय. गणेशच्या बॅटमधून हा फटका आहे. धावा पाहूया किती मिळतील. त्या केवळ 2 धावा मिळतील. नेक्स्ट मॅच नवी चाळ विरुद्ध LICC. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण टॉससाठी यायचंय. चला टॉससाठी या. नवी चाळ विरुद्ध LICC. षटक पहिलं संपलंय. धावा झाल्या त्या 7. एक खेळाडू बाद 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धाव फलकावरती. एक खेळाडू बाद झालाय BK 11 या टीमचा. 30ची आवश्यकता इथून पुढं. 30 बॉल आणि 30 हे समीकरण आहे. मॅचमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही भाकीत करणारा अजूनही तरी जन्माला आलेला नाही आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की कोण जिंकेल. LICC कॅप्टन या टॉससाठी. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सुशील मात्र बॅटिंग करत असताना शून्यावरती बाद झाला. परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याला चमकदार कामगिरी करावीच लागेल संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. 30 बॉल 30ची आवश्यकता. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. कव्हरला ढकललाय. धावा या बॉलवरती मिळतील त्या 2. हेच करायचे. उभा राहायचंय तुम्हाला. बॅट तुमच्याकडे आहे आणि सरळ कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी ढकलून द्यायचे. जास्त काही मोठी धावसंख्या नाही आहे. जास्त मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा नाहीये. हे मात्र रॉनीला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं आणि तिकडे खेळले गेले देखील. 2 धावा मिळवल्या देखील. पंचांनी 2 कळवल्यात. 2 धावा आल्या. पहिल्या 2 बॉलवरती 2 म्हणजे 4 धावा पटकावल्या गेल्यात. रॉनीच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय. आता झेलची संधी. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. आता झेल ड्रॉप. या अगोदरचा झेल टिपला आणि आता झेल मोकळीच्या क्षणी सोडलाय. रॉनीचा झेल होता. रॉनीला जीवदान मिळालं. 1 धावाली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. जाऊन पोहोचला तो 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. या धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर अशा प्रकारचे झेल पकडावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. शरीराचा वेध घेणारा पंचांकडे अपील परंतु लेग बी 4 नाहीये. डॉट बॉल. गणेशला थांबवण्याचा प्रयत्न. LICC कर्णधार टॉससाठी आपण त्वरित चला. LICC कर्णधार कॅप्टन या. नेक्स्ट मॅच नवी चाळ विरुद्ध LICC. लोअर फुलटॉस होता. ड्राईव्ह केलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगली फिल्डिंग. बॉल अडवला फेकलाय. कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. जास्तीचे डॉट बॉल टाकावे लागतील. फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल आणि तेच करतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. आता फटका आलाय पण पाहूया किती धावा या बॉलवरती मिळतील. 2. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. जो थांबला होता 12 वरती पुढे गेला. 2 ने 14 झाल्या. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 7 आल्या. या षटकामध्ये देखील 7 आल्या आणि एक खेळाडू बाद. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 24 बॉल 23ची आवश्यकता. 24 बॉल 23 हे समीकरण. LICC संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच
या की पुढच्या भाई भावे बोटाकडे तुमच्या एकदा करून टाक हे है ना भावे बोटाकडे अपॉइंटमेंट घे ऋषिकेशला पुन्हा एकदा आमंत्रित केले. ऋषिकेशला आणलंय पुन्हा एकदा, कारण ऋषिकेशने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्त्वाची विकेट मिळवली होती आणि पुन्हा वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी ऋषिकेश आलाय. रॉनी चांगली बॅटिंग करतोय. ऋषिकेश टू रॉनी, हा सामना पाहायला मिळेल. डीप मिड विकेटमध्ये बॉल उडवला गेला, चेंडू हवेत आहे बराच काळ, एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होऊ शकतो का आणि धावा किती मिळतील? अंपायर्स रन. बॉल अटकला एक की नाही मग बॉल कुठला हातात आला रबर बॉल अंपायर्स रन कळवा किती आहेत. सूरजला काय विचारतोय चकू पुढे गेला एकच धावे. एक धाव संख्या पुढे जाईल 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती आहेत. हा देखील बॅकफुटला जाऊन पाठवलं 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा आल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, 17 वरती जाऊन पोहोचेल. 20 ची आवश्यकता इथून पुढे. बीके 11 या टीमला 20 धावांची आवश्यकता. आणखीन एक, वा चांगला फटका. 2 धावांसाठी 18 ची आवश्यकता इथून पुढे. धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग करतोय रॉनी. आता मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर आली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेने धावफलक पुढे जातोय. एकने धावसंख्या वधारते 20 या आकड्यावरती. 17 धावांची अजूनही आवश्यकता. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 17 इथून पुढे बनवायच्या आहेत. पुढचा बॉल ऋषिकेशचा. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ. झेलची संधी आणि आता झेल निसटला. पुन्हा एकदा झेल निसटलाय. आधीच धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचे झेल दंडीला दान केले जात आहेत. धावसंख्या 1 ने वधारते पुढे गेली. 21. 16 ची आवश्यकता विजयासाठी. तिसरी मॅच आपण पाहतोय. 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी. एक झेल टिपला होता. कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे होता, परंतु कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. या 2 झेल निसटले आणि जीवदार मात्र दोन्ही खेळाडूला मिळाले. हा बॉल देखील 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. धावसंख्या 2 ने वधारली पुढे गेली. 23 या आकड्यावरती 23. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा, येणारे 18 बॉल आणि बनवायच्या त्या 14 धावा. 18 बॉल आणि 14 ची आवश्यकता. पहिला डाव आपण पाहिला 3 स्कोर जर पाहिला तर 3 षटकामध्ये त्यांच्या 20 होत्या रॉकी हिल संघाच्या आणि 3 विकेट होत्या. आणि आता यांच्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं बीके 11 संघाच्या 23 धावा आहेत. एक खेळाडू बाद आहे. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये बीके 11 संघ आपण पाहतोय. सुशील पुन्हा एकदा सुशीलला आमंत्रित केले.
वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन 18 बॉल आणि 14ची आवश्यकता. 18 चेंडू 14 धावा, 14 धावा 18 चेंडू. गणेश स्ट्राईक एंडला. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे, परंतु बॉल आतमध्ये आलाय. जरूर षटकार आला असता, परंतु नैसर्गिक अडथळा. धाव मिळाली ती केवळ एक. फटका तर चांगला होता, परंतु धाव मिळाली या बॉलवरती एकच. 13ची आवश्यकता. 17 बॉल 13. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 16 बॉल 13. लोअर फुल टॉस. आणखीन एक डॉट बॉल. 15 बॉल आणि 13. आता एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची इथून पुढं BK11 या टीमला. कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. बॉलला 2 धावा आल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 26 या आकड्यावरती. 11ची आवश्यकता. 14 बॉल आणि 11 हे समीकरण. टॅप केला आणि समोर स्वतःच्या फलोत्तरीमध्ये बॉल अडवला गेला. डॉट बॉल. 13 बॉल 11ची आवश्यकता. हा बॉल चांगला आहे. अप्रतिम डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. नाकाजवळून चेंडू यष्टी रक्षकाला बीट करत मागे गेला. धाव मात्र मिळाली नाहीये. डॉट बॉल आला शेवटचा. 12 बॉल आणि विजयासाठी जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा 12 चेंडू. BK11 विरुद्ध चालू असलेला सामना आपण पाहतोय. रॉकी हिल. नेक्स्ट मॅच नवी चाळ विरुद्ध LICC. बारा बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती अवधूत आलाय. अवधूतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. महत्वाचा आणि निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर धावा रोखल्या, धावा दिल्या नाहीत तर कमबॅक करू शकतात रॉकी ला संघ. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. मॅच निर्णायक स्थितीमध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल. बारा बॉल 11 धावा, 11 धावा 12 बॉल. पहिल्याच बॉल वरती टॉप एज घेतलाय. चेंडू हवेत आहे, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय. 2 धावांसाठी. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये फटका. मॅच निर्णायक स्थितीमध्ये पाहायला मिळते. बॅकफुटला कट केलाय. पॉइंटच्या दिशेने फटका. 1 धाव तर पूर्ण केली. 1 धाव आली.
धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेले 31 वरती. पोलादपूर तालुक्यातील निवेगावचे अक्षय तळेकर यांना देखील नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. हा चांगला बॉल आहे. अवधूतचा हा चेंडू पास सरप्राईज पॅकेज होतं. यष्टी रक्षकाच्या दिशेने स्टंप वरून चेंडू निघून गेला. डॉट बॉल. अवधूतची चांगली गोलंदाजी केली त्याने. 5 धावा केवळ खर्च केल्यात. मॅच निर्णायक स्थितीमध्ये 31 धावा. अजूनही इथून पुढं 6 ची आवश्यकता. टॉपेज बोकेच्या क्षणी झेल होऊ शकतो आणि हो झेल टिपलाय. 6 ची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलंय ओमकारचं. आणि एक छोटासा खेळाडू पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना झेल त्याच्या हातामध्ये. झेल टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. आता सामना आलाय तो 6 बॉल आणि 6 धावांवरती. अशा प्रकारच्या मॅचेस चुरशीच्या मॅचेस आपण अशा मैदानामध्ये पाहतो. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ओमकारच्या हातामध्ये भवितव्य आपल्या टीमचं एक युवा खेळाडू युवा टॅलेंटेड खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 बॉल आणि 6 ची आवश्यकता. सहा बॉल 6 ची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. SM जोशी क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय अनुभवतोय. फोर्स 1 लाईव्ह वरती स्पर्धा आणि जे प्रेक्षक पाहतायत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार विरुद्ध गणेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय आणि तिकडं मात्र एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग मिड द विकेट. चांगलं कॉलिंग. चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. 5 बॉल 4 ची आवश्यकता. 5 बॉल 4 धावा 5 बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला. धाव मिळेल ती केवळ 1. 3 ची आवश्यकता आहे. 4 बॉल 3. एका दुसरा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये रंग निर्माण होऊ शकतात. मॅच जर पाहिली तर शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आहे. 4 बॉल 3 धावा. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 डॉट बॉल महत्वाचा आहे. आणि हा फटका आलाय. आडव्या बॅटनं पाठवलं डिक्लर झोन मध्ये 2 धावांसाठी. आता एका धावेची आवश्यकता. नवी चाळ विरुद्ध LICC अशी मॅच पुढची पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच. आणि हा विजय फटका. विजय मात्र मिळवलाय BK11 या टीमने. BK11 हा संघ तिसरा जो मात्र सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश ठरलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी गणेशची पाहायला मिळाली आणि तो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. एक आकर्षक ट्रॉफी आणि मेडल देऊन गणेश यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. रन 3 विकेट घेतले त्यांनी. 18 धावा बनवल्या आणि 3 विकेट देखील मिळवल्या. अष्टपैलू कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स गणेशचा पाहायला मिळाला आणि त्याला दिला जातो